हे गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाईज आजच्या आपल्या पायथॉन पार्ट 6 मध्ये आपण बघणार आहोत पायथॉन नंबर्स. सो सो पायथॉन मध्ये कोणकोणत्या प्रकारचे नंबर असतात आणि त्या नंबर सोबत आपण कशा प्रकारे ऑपरेशन परफॉर्म करत असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या पायथॉन पार्ट 6 मध्ये बघणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा पायथॉन पार्ट 6. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत की नंबर्स म्हणजे काय किंवा पायथॉन मध्ये नंबर्स कोणकोणत्या टाइपचे असतात. सो इन पायथॉन्स नंबर्स आर फंडामेंटल डेटा टाइप्स. तर नंबर हा जो कन्सेप्ट आहे हा पायथॉनचा फंडामेंटल डेटा टाइप्स आहे अँड दे कॅन बी कॅटेगराइज इनटू द सेव्हरल टाइप्स. तर पायथॉन मध्ये नंबर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यांना कॅटेगराइज केलेला आहे. तर कोणकोणत्या प्रकारचे आहेत तर इंटिजर्स आहेत, फ्लोटिंग पॉइंट नंबर आहेत, कॉम्प्लेक्स नंबर आहेत. तर अशा 3 प्रकारचे नंबर्स पायथॉन मध्ये आहेत आणि या तिन्ही प्रकारच्या नंबर सोबत आपण वेगवेगळ्या प्रकारचं ऑपरेशन करत असतो किंवा त्यांचा प्रोग्रामिंग मध्ये यूज करत असतो. Python also supports operation with numbers and provides many built-in functions for a numerical computations. सो पायथॉन मध्ये हे जे काही नंबर्स आहेत तर ह्या नंबर सोबत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अरिथमेटिक ऑपरेशन्स परफॉर्म करत असतो आणि त्याचबरोबर पायथॉन मध्ये काही बिल्ट इन फंक्शन सुद्धा आहेत. तर त्या फंक्शनचा यूज करून आपण नंबर सोबत कॅल्क्युलेशन्स करत असतो किंवा ऑपरेशन परफॉर्म करत असतो. सो आता वन बाय वन आपण बघणार आहोत की इंटिजर म्हणजे काय. सो जे काही होल नंबर असतात तर त्यांना आपण इंटिजर म्हणत असतो. सो इंटिजर आर अ होल नंबर्स. तर जे की 0 पासून तर n नंबर्स पर्यंत असतात आणि मायनस सुद्धा असतात, म्हणजे मायनस n नंबर टू 0 आणि 0 टू पॉझिटिव्ह n नंबर्स. तर त्यांना आपण इंटिजर्स म्हणत असतो. सो बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इन्क्लुडिंग 0 आर द इंटिजर्स और अ होल नंबर आपण त्यांना म्हणू शकतो. सो पायथॉन्स इंटिजर हॅव अ अनलिमिटेड प्रिसिजन्स. सो पायथॉन मध्ये जे काही इंटिजर्स आहेत तर ते इन नंबर्स ऑफ इंटिजर्स आहेत. ओके, सो यू कॅन ऑल्सो मॅथ ऑपरेटर्स लाईक ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण इंटिजर सोबत ऑपरेशन परफॉर्म करत असतो किंवा कॅल्क्युलेशन करत असतो. तर या सगळ्या गोष्टी आपण इंटिजर सोबत करत असतो. सो टू कॅल्क्युलेट एक्सपोनंट यू कॅन यूज टू मल्टिप्लिकेशन सिम्बॉल. सो जर आपल्याला एक्सपोनंट कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा एखाद्या नंबरची पॉवर जर काढायची असेल तर आपण पायथॉन मध्ये मल्टिप्लिकेशन सिम्बॉलचा यूज करत असतो, पण त्याला आपण एक्सपोनंट ऑपरेटर म्हणत असतो. तर टू मल्टिप्लिकेशन सिम्बॉल जे असतात ते आपण यूज करतो. आपण तुम्ही इथे स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा बघू शकतात. आणि टू मॉडिफाय द ऑर्डर ऑफ ऑपरेशन यू यूज द पॅरेंथेसिस. हा एक पायथॉनचा नंबरचा रूल आहे की जर तुम्हाला नंबर सोबत काही ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल किंवा ऑपरेशन्सला मॉडिफाय करायचं असेल, जे ऑपरेशन आहे त्याची जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरला मॉडिफाय करून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्हाला पॅरेंथेसिसचा यूज करावा लागेल. सो आपण वन बाय वन प्रॅक्टिकली सुद्धा बघून घेणार आहोत की आपले जे इंटिजर्स आहेत तर त्या इंटिजर्स सोबत आपण अरिथमेटिक ऑपरेशन कसं परफॉर्म करू शकतो तर ते आपण बघणार आहोत पायथॉन मध्ये. ऍक्च्युली हे जे अरिथमेटिक ऑपरेशन्स आहे तर हे ऑल लँग्वेजेस मध्ये सेमच असतं. तरी आपण एक पायथॉन मध्ये सुद्धा इथे बघणार आहोत की कशा प्रकारे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, कशा प्रकारे त्यामध्ये नंबर जे आहे ते स्टोअर करतो आणि त्यांना कॅल्क्युलेट करतो. सो व्हेरिएबल डिक्लेरेशन आपण प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील तर ते तुम्ही चेकआउट करा आणि त्यानंतर तुम्हाला व्हेरिएबल कशी डिक्लेअर करायची, त्यामध्ये कशी व्हॅल्यू स्टोअर करायची हे सुद्धा चांगल्या प्रकारे समजून जाईल. तो इथे आता आपल्याला सपोज दोन नंबरचं कॅल्क्युलेशन करायचं, तर सपोज मला ऍडिशन करायची तर मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करेल ऍड म्हणून, त्याला इक्वल टू साईन देईल आणि जे काही नंबर आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपण डायरेक्टली यामध्ये स्टोअर करू शकतो. आता सपोज मला 20 प्लस 40 करायचं आहे, तर 20 प्लस 40 ची काही व्हॅल्यू असेल आता 60, तर ती 60 व्हॅल्यू ऍड जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल. आता त्याला आपल्याला इथे प्रिंट करायचं आहे, तो जस्ट प्रिंट हे जे प्री डिफाईन फंक्शन आहे पायथॉनचं त्या प्रिंट फंक्शनचा आपण यूज करणार आहोत आणि जस्ट ऍड जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलला त्यामध्ये प्रिंट करणार आहोत. सो याला सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर इथे रनचं ऑप्शन आहे, रन केल्यानंतर कन्सोल मध्ये तुम्ही बघू शकता इथे आपली जी ऍडिशन आहे ती ऍडिशन 60 या ठिकाणी शो झालेली आहे. तशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं ऑपरेशन परफॉर्म करू शकता. जसं की आता सबस्ट्रॅक्शन मला जर करायचं असेल तर आता सपोज 40 मायनस 20, तर या ठिकाणी मला 20 असा आन्सर मिळणार आहे. तर त्याला अगेन आपल्याला प्रिंट करावं लागेल, प्रिंट सब. त्याच प्रकारे तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता, डिव्हिजन करू शकतात. आता सपोज मल्टिप्लिकेशन जर आपल्याला करायचं असेल तर आता सपोज 20 इंटू 2 आणि याला आपण आता प्रिंट करणार आहोत.
मल्टी म्हणून आणि सेव्ह करूयात, रन करूयात. तर तुम्ही ते बघू शकता ऍडिशन आहे 60, सबट्रॅक्शन आहे 20 आणि मल्टिप्लिकेशन आहे 40. तशाच प्रकारे डिव्हिजन सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकतात. आता div इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 2 आणि त्याला अगेन आपण प्रिंट करूयात div व्हेरिएबलला, सेव्ह करूयात, अगेन रन करूयात. तर तुम्ही ते बघू शकतात डिव्हिजन आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 20 डिवायडेड बाय 2 10. आता इथे हा जो नंबर आलाय डिव्हिजन हा नेहमी फॅक्टोरियल नंबर मध्ये येतो. जरी तो होल नंबर असेल म्हणजे याची डिव्हिजन जी रिमाइंडर आहे तो 0 असेल तरी याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला फॅक्टोरियल नंबर मध्येच मिळणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही इंटिजर सोबत अरिथमेटिक ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतात पायथॉन मध्ये. आता त्याचबरोबर आपण एक पॉइंट बघितला की जर तुम्हाला एखाद्या ऑपरेशनची ऑर्डर चेंज करायची असेल तर त्यासाठी आपल्याला पॅरेंथेसिस यूज करायचा आहे. सो ते आपण बघणार आहोत. सो हा जो कोड आहे त्याला आपण करूयात कमेंट आणि नेक्स्ट लाईनला आपण आता इथे बघणार आहोत की एखाद्या एक्सप्रेशनची ऑर्डर आपल्याला चेंज करायची असेल, मॉडिफाय करायची असेल तर कशा प्रकारे करू शकतो. तर सपोज मी एक व्हेरिएबल घेतो इथे res म्हणून इज इक्वल टू, आता सपोज माझ्याकडे एक एक्सप्रेशन आहे तर आहे 20 डिवायडेड बाय 10 आणि प्लस 10. आता आपण हे पॅरेंथेसिस सध्या रिमूव्ह करूया तिथनं. आता हे माझ्याकडे एक एक्सप्रेशन आहे आणि याला जर मी इथे प्रिंट केलं res आणि आपण सेव्ह करून याला रन करूयात, तिथे आन्सर काय मिळतं आपल्याला 12.0 मिळत आहे. आता मला याची ऑर्डर चेंज करायची आहे तर कशा प्रकारे आपण करू शकतो. तर आपल्याला त्यासाठी पॅरेंथेसिसचा यूज करायचा. तर सपोज मला याचं हे जे आन्सर आहे ते आन्सरच आपलं पूर्णपणे चेंज होऊन जाणार आहे. तर आता सपोज मी res इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय आणि पॅरेंथेसिस मध्ये जर घेतलं 10 प्लस 10 आणि याला जर प्रिंट केलं, इथे व्हेरिएबलचं नाव आपण चेंज करूयात res1 आणि res1 अगेन. याला सेव्ह करूयात आणि रन करूयात. तर तुम्ही बघू शकता फर्स्ट जे res आहे आपलं तर तिथे आपल्याला 12 हा रिझल्ट मिळालेला आहे जो की परफेक्ट आहे. ते ऑटोमॅटिकली ऑर्डरनेच कॅल्क्युलेशन करत असतं पायथॉन. पण इथे जर सेकंड स्टेटमेंट मध्ये जर आपण बघितलं तर आपण याची कॅल्क्युलेशनची जी ऑर्डर आहे ती चेंज केलेली आहे. आता पॅरेंथेसिस केलं म्हणजे काय केलं तर 10 प्लस 10 आधी 20 कर, हे कॅल्क्युलेशन कर. आपण काय सांगितलं पायथॉनला की याचं कॅल्क्युलेशन कर, 10 प्लस 10 20 झालं आणि ह्या 20 ला ह्या 20 ने डिवाइड कर. तर ऑब्विसली 1 हे आन्सर येणार आहे आणि ते आन्सर सुद्धा परफेक्ट आहे. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ऑर्डर ही चेंज करू शकतो. आता अजून एक वे आहे की याची ऑर्डर आपण चेंज करू शकतो किंवा कॅल्क्युलेशन परफेक्ट बनवू शकतो. सो res2 घेऊया इज इक्वल टू फर्स्ट एक्सप्रेशन आपण पॅरेंथेसिस मध्ये घेणार आहोत जसं की 20 डिवायडेड बाय 10 आणि नंतर त्यामध्ये 10 ऍड करणार आहोत. अगेन याला जर आपण प्रिंट केलं तर आपल्याला जो फर्स्ट एक्सप्रेशनचा जो रिझल्ट होता तो सेम रिझल्ट या ठिकाणी सुद्धा आपल्याला मिळणार आहे 12.0. तर सेम इथे प्रत्येक कॅल्क्युलेशनची किंवा प्रत्येक जे अरिथमेटिक कॅल्क्युलेशन आहे त्याची एक ऑर्डर ठरलेली आहे मॅथ मध्ये आणि अकॉर्डिंगली त्या ऑर्डर नुसारच आपलं कॅल्क्युलेशन होत असतं विदाउट पॅरेंथेसिस सुद्धा. पण जर तुम्हाला ती ऑर्डर चेंज करायची असेल तर तुम्ही पॅरेंथेसिसचा यूज करू शकतात आणि ती ऑर्डर जी काही कॅल्क्युलेशनची ऑर्डर असेल ती ऑर्डर आपली चेंज होत असते आणि रिझल्ट सुद्धा आपला चेंज होत असतो. तुम्ही इथे बघू शकता की फर्स्ट जे एक्सप्रेशन आहे तर त्याचा आन्सर आपल्याला 12.0 मिळालेला आहे. पण सेकंड एक्सप्रेशन मध्ये आपण ऑर्डर चेंज केली म्हणून आपल्याला त्याचा आन्सर 1.0 मिळालेला आहे. आणि अगेन थर्ड जे एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशनला आपण त्याची ऑर्डर चेंज केली आहे पण जो रूल आहे मॅथचा तर त्यानुसारच त्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे किंवा त्यानुसारच आपण त्याची ऑर्डर चेंज केलेली आहे म्हणून आपल्याला आन्सर अगेन त्याचा सेम मिळालेला आहे. तर या ठिकाणी काय केलं 20 ला 10 ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर काय आला आपल्याला 2 आणि 2 ला आपण 10 मध्ये प्लस केलेला आहे म्हणजे 2 ला ऍड केला 10 मध्ये म्हणून आपल्याला इथे आन्सर काय मिळालेला आहे या ठिकाणी 12.0. तर अशा प्रकारे तुम्ही ऑर्डर चेंज करू शकतात इंटिजर्सची कॅल्क्युलेशन करताना. आणि आपला अजून एक थर्ड पॉइंट होता की जर तुम्हाला एखाद्या नंबरची पॉवर काढायची असेल तर एक्सपोनंट कॉम्पोनंट
किंवा एक्सपोनंट जे सिम्बॉल असतो तर त्याचा आपण यूज करत असतो. तर आता सपोज मला एखाद्या याची 3 नंबर्स किंवा कोणत्याही नंबरची पॉवर जर काढायची आहे तर मी एक्सपो 1 म्हणून एक व्हेरिएबल डिक्लेअर करेल आणि 3 ची जर मला पॉवर काढायची असेल तर 3 डबल मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल आणि 3 अगेन, आणि याला जर आपण इथे प्रिंट केलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे. त्याची पॉवर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर 3 ची पॉवर किती आहे तर 27. 3 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे याचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे होत असतं तर हे बॅकग्राऊंडला अशा प्रकारे वर्क करतं. हे त्याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3, तर त्याचा आन्सर काय आहे 27. तर अशा प्रकारे तुम्ही एक्सपोनंट ऑपरेटरचा यूज करून कॅल्क्युलेशन करू शकतात विथ द हेल्प ऑफ इंटिजर्स. म्हणजे इंटिजर्स नंबर सोबत तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत, तो आहे फ्लोटिंग पॉइंट्स किंवा फ्लोटिंग पॉइंट नंबर्स किंवा फ्लोट नंबर्स. सो एनी नंबर विथ अ डेसिमल पॉइंट is a floating point number. The term float means that the decimal point can appear at any position in a number. तर फ्लोटिंग पॉइंट नंबर्स कशाला म्हणतो आपण तर ज्या नंबर्स मध्ये आपल्याला पॉइंट मिळेल, डेसिमल पॉइंट सापडेल किंवा मिळेल, तर त्या नंबर्सला आपण काय म्हणतो फ्लोटिंग नंबर्स किंवा फ्लोट नंबर्स म्हणत असतो. तुम्ही ज्या स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता तर 0.5 आहे प्लस 0.5, तर आपल्याला त्याचा रिझल्ट सुद्धा पॉइंट मध्येच मिळालेला आहे 1.0. तर अशा प्रकारे फ्लोट नंबर सोबत सुद्धा किंवा फ्लोटिंग पॉइंट नंबर सोबत सुद्धा आपण अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करत असतो. जसं आपण आता इंटिजर सोबत ऑपरेशन्स परफॉर्म केले, तसेच फ्लोटिंग पॉइंट सोबत सुद्धा आपण ऑपरेशन परफॉर्म करत असतो. आणि आता फ्लोटिंग पॉइंट नंबर सोबत कशा प्रकारे ऑपरेशन परफॉर्म करायचे हे तुम्हाला एक जस्ट प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल, जसं आपण इंटिजर्स नंबर सोबत कॅल्क्युलेशन केलं त्याच प्रकारे तुम्हाला फ्लोटिंग पॉइंट नंबर सोबत सुद्धा कॅल्क्युलेशन करून बघायचे आणि आम्हाला कमेंटद्वारे कळवायचं आहे की तुमचा जो रिझल्ट येतोय तो परफेक्ट येतोय की त्यामध्ये काही चेंजेस होत आहेत. सो दिस इज फॉर युअर होमवर्क ऑर जस्ट फॉर अ प्रॅक्टिस. ओके, सो आता नेक्स्ट आपला टॉपिक जो आहे तो आहे कॉम्प्लेक्स नंबर. सो कॉम्प्लेक्स नंबर हॅव अ रियल पार्ट अँड अन इमॅजिनरी पार्ट रिप्रेझेंटेड as a plus bj where a is the real part and b is the imaginary part. तर पायथॉन मध्ये नंबरचा अजून एक पार्ट आहे, त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर्स असं म्हणत असतो. आता इथे मी जस्ट शॉर्ट मध्ये घेतलेला आहे, पण कॉम्प्लेक्स नंबरचा हा जो कन्सेप्ट आहे तो डीप मध्ये आपण इन अपकमिंग व्हिडिओज मध्ये घेणार आहोत. सो कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय तर त्याचे दोन पार्ट असतात, एक रिअल पार्ट असतो आणि एक इमॅजिनरी पार्ट असतो. तर रिअल पार्ट म्हणजे होल नंबर आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजे काय नंबर प्लस एन किंवा जे काही एन नंबर्स काही असू शकतात त्याला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणतो, इमॅजिनेशन असतं एक. तर त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो पायथॉन मध्ये. तर त्यांचं सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. सो इथे तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता तर C1 एक व्हेरिएबल घेतलाय आणि त्यामध्ये आपण इमॅजिनरी नंबर्स किंवा कॉम्प्लेक्स नंबर स्टोअर केलेला आहे. तर आता कॉम्प्लेक्स नंबर मध्ये 2 हा रिअल पार्ट झाला आणि 3J हा जो आहे तो इमॅजिनरी पार्ट झाला. तर हे एक एक्सप्रेशन जे आहे ते C1 मध्ये आपण स्टोअर केलं आहे. C1 ला जर प्रिंट केलं तर आपल्याला हे एक्सप्रेशन ऍज इट इज मिळणार आहे. तसंच आपण एक C2 व्हेरिएबल घेतला, C2 मध्ये सुद्धा आपण एक कॉम्प्लेक्स नंबर स्टोअर केलेला आहे आणि त्या नंबर मध्ये सुद्धा 5 जो हा रिअल पार्ट आहे आणि -7J हा जो आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे. आणि या दोघांचं आपण ऍडिशन इथे केलेलं आहे. तर आपण हे प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. सो जसं आपण स्क्रीनशॉट मध्ये बघितलं पीपीटीवर, तर तशाच प्रकारे आपण इथे दोन व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहोत. सो 2 प्लस 3J. तर या एक्सप्रेशन मध्ये 2 जो आहे तो रिअल पार्ट आहे ह्या एक्सप्रेशनचा किंवा कॉम्प्लेक्स नंबरचा आणि 3J जो आहे किंवा प्लस 3J जो आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे. सो याला जर आपण इथे प्रिंट केलं C1 ला तर आपल्याला ऍज इट इज एक्सप्रेशन जे आहे ते या ठिकाणी प्रिंट होणार आहे आपलं 2 प्लस 3J. अगेन आपण एक सेकंड नंबर घेणार आहोत किंवा सेकंड व्हेरिएबल घेणार आहोत आणि त्यामध्ये एक एक्सप्रेशन आपण स्टोअर करूया अगेन किंवा कॉम्प्लेक्स नंबर स्टोअर करूयात. सो 5 - 7J हा एक कॉम्प्लेक्स नंबर आपण स्टोअर केलेला आहे. अगेन याला जर आपण इथे प्रिंट केलं C2, सेव्ह करूयात.
आणि रन करूया तर तुम्हाला सेम जे एक्सप्रेशन आहे किंवा जे कॉम्प्लेक्स नंबर आहे तो या ठिकाणी प्रिंट झालेला दिसेल. आणि आता आपल्याला ह्या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचं जर ऍडिशन करायचं आहे किंवा कॅल्क्युलेशन करायचं आहे तर इथे आपण ऍड करूया दोघांना. ऍड इज इक्वल टू C1 प्लस C2 याला करूया सेव्ह आणि ऍडला करूया प्रिंट ऍड. अगेन याला आपण रन करणार आहोत तर तुम्ही ते बघू शकतात आपलं जे कॅल्क्युलेशन आहे किंवा दोन्ही नंबरचं जे ऍडिशन आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. तर ऍडिशन कशा प्रकारे होतं, 2 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, 5 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, तर 2 + 5 7 झालं. त्यानंतर 3 हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि 7 हा निगेटिव्ह नंबर आहे. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे त्यातून मायनस होतो, 3 मधनं 7 मायनस झालेला आहे, 4 आलेला आहे आणि त्याला मायनस हे साईन त्यांनी या ठिकाणी ऍड केला. अगेन हा जो रूल आहे तो मॅथमॅटिक्सचा रूल आहे, तो रूल जो आहे तो या ठिकाणी अप्लाय झालेला आहे. सो अशा प्रकारे या नंबरचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण केलेलं आहे. सो कॉम्प्लेक्स नंबर याचा इन डीप मध्ये आपण इन अपकमिंग व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सो आता आपण लास्ट पार्ट बघणार आहोत, अंडरस्कोर इन अ नंबर. सो पायथॉन मध्ये अजून एक फॅसिलिटी त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे किंवा एक फीचर म्हणूया आपण, त्यांनी प्रोव्हाइड केला आहे की एखादा जर नंबर असेल तर तो खूप मोठा असेल तर तो रीड करण्यासाठी आपल्याला खूप डिफिकल्टी होते, जसं की 10 लाख, 1 लाख, 2 लाख, 20 लाख, 1 करोड अशा प्रकारचे जे काही नंबर्स असतील तर ते रीड करायला आपल्याला डिफिकल्ट जातं ते. तर त्यासाठी पायथॉनने काय केलंय की आपल्याला अंडरस्कोरचा वापर करण्यासाठी सांगितलं आहे किंवा एक फीचर दिला की तुम्ही त्या बिग नंबर मध्ये किंवा जो अनरिडेबल जो नंबर असेल की जो नंबर रीड करण्याला आपल्याला डिफिकल्टी जाते तर त्या नंबर मध्ये तुम्ही अंडरस्कोरचा वापर करून त्याला रीडेबल बनवू शकता. तर तुम्ही त्या स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता इथे हा जो एक नंबर आहे 10 लाख, तर इथे जर तुम्ही रीड करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आधी ते 0 बघावे लागतील आणि नंतर तुम्ही सांगू शकता की हा 1 लाख आहे, 10 लाख आहे की 1 करोड आहे, बरोबर. पण याला रिडेबल बनवण्यासाठी आपण काय केलंय पायथॉन मध्ये की अंडरस्कोर टाकलाय. जसं की आपण जनरली नंबर्स लिहिताना कॉमाचा युज करतो पण कॉमा आपण पायथॉन मध्ये युज नाही करू शकत कॅल्क्युलेशनच्या वेळेस, तर त्याकरता आपण इथे अंडरस्कोरचा युज केलेला आहे. आणि 10 नंतर अंडरस्कोर, 00 नंतर अंडरस्कोर आणि अगेन आपले जे 3 झिरो आहे ते आपण शेवटी ऍड केलेले. तर आपण इझिली याला रीड करू शकतो की हा जो नंबर आहे तो 10 लाखाचा नंबर आहे किंवा 10 लॅक्स आहे. ओके, सो व्हेन स्टोरिंग दिस व्हॅल्यूज पायथॉन जस्ट इग्नोर द अंडरस्कोर. तर जेव्हा आपण ही व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो किंवा ही व्हॅल्यू सोबत एखादं कॅल्क्युलेशन करतो तेव्हा पायथॉन काय करतं की हा जो अंडरस्कोर आहे त्याला पूर्णपणे इग्नोर करतं आणि कॅल्क्युलेशन करत असतं किंवा नंबर स्टोअर करत असतं व्हेरिएबल मध्ये. सो इट डज सो व्हेन डिस्प्लेइंग द नंबर विथ द अंडरस्कोर ऑन द स्क्रीन. No, the underscore in numbers have been available since Python 3.6. तर हे जे फीचर्स आहे की नंबर मध्ये अंडरस्कोरचा वापर करू शकतात तर हे पायथॉन 3.6 मध्ये अवेलेबल आहे. त्याचा पूर्वीचा जर व्हर्जन तुम्ही युज करत असाल तर त्यामध्ये हे फीचर्स पायथॉनने अवेलेबल केलेलं नाही आहे किंवा पायथॉनने दिलेलं नाही. सो आता आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. सो आता सपोज माझ्याकडे एक बिग नंबर आहे, जसं की मी इथे एक नंबर घेतो नम म्हणून इज इक्वल टू हे आहे 20 लाख. तर आता हा नंबर जर मला रीड करायचा असेल तर मला आधी ते जेवढे झिरो आहेत टू नंतर जेवढे झिरो आहेत तर त्यांना आधी बघावं लागेल ते किती झिरो आहे ते बघावं लागेल आणि नंतर मी सांगू शकतो की हा 2 लाख आहे, 20 लाख आहे की 2 CR आहे. पण याला जर आपल्याला इझिली रीड करायचं असेल तर आपण काय करू शकतो, num1 इज इक्वल टू याला मी अशा प्रकारे लिहू शकतो 20 अंडरस्कोर 00 अंडरस्कोर 000. तर हा झाला 20 लाख. आणि याला जर आपण इथे आता प्रिंट केलं तर आपण याला प्रिंट करून बघूया, num1 सेव्ह आणि रन करूया. तर तुम्ही इथे बघू शकता प्रिंट होताना फक्त नंबर प्रिंट झालेला आहे आणि त्याचे जे अंडरस्कोर आहेत ते त्यातनं रिमूव्ह झालेले आहेत. तो अशा प्रकारे तुम्ही नंबर्स मध्ये अंडरस्कोरचा यूज करू शकतात इन पायथॉन. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आजचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.